आज आपण येथे अगदी कमी वेळेमध्ये सोप्या पद्धतीने एक असा पदार्थ बनवणार आहोत. तो पदार्थ खायला खरंच खूप छान लागतो. मग तो काय आहे ते पुढे गेल्यानंतर तुमच्या नक्कीच लक्षात येईल. जर तुम्ही लहान मुलांना टिफिनला काय द्यायचा असा प्रश्न पडला असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ही उत्तम आहे, किंवा तुम्ही डायटिंग करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा ही उत्तमच आहे. मग चला, सुरुवातीला आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे. तो कांदासुद्धा व्यवस्थित कट करून घ्यायचा. एक टोमॅटो घ्यायचा आहे, लाल बुंद असायला हवं, ते सुद्धा कट करायचं आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या, छोट्या आकाराचे 2 गाजर साल काढून कट करून घ्यायचे आहेत. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि 1 मूठ एवढी आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे आणि ते सुद्धा आपल्याला कटच करून घ्यायचे आहे. आता आपण इथं काय करणार आहोत, एक मिक्सर जार घेणार आहोत आणि हे जे सर्व साहित्य कट करून घेतलेलं आहे ना, ते सगळे आपल्याला मिक्सर जारमध्ये घालायचं आहे. कांदा, टोमॅटो, गाजर, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या या सगळं आपल्याला मिक्सर जारमध्ये घालायचं आहे. इथं आपण जरासुद्धा पाण्याचा वापर करणार नाही, अगदी असंच, कारण कांद्यामध्ये, टोमॅटोमध्ये पाण्याचे प्रमाण बरेच असते, त्यामुळे पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही. तुम्ही तसंच मिक्सरला फिरवून घ्या. छान अशी याची एक पेस्ट तयार होती. आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे. बाऊलमध्ये ही सगळी पेस्ट काढून घ्यायची आहे. आता ही एवढी हेल्दी पेस्ट आहे की याच्यापासून बनलेला पदार्थसुद्धा हेल्दी असणार आहे. मग लहान मुलं असो किंवा तुमची डायटिंग असो. यात अर्धा चमचा हळद घालायची आहे आपल्याला. बरोबरच इथे बेडगी मिरची पावडर 1 चमचा घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे, साधारण 2 चमचे घातलेले आहे. 1 चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे आणि 1 ते 1.5 चमचा आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत. तिळामुळे ना हा पदार्थ खायला खरंच खूप छान लागतो. एका चमच्याने याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे, म्हणजे आपण साधारण 1 वाटी एवढे इथे ज्वारीचे पीठ घालणार आहोत. बरोबरच अगदी 2 चमचे एवढं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. आता इथे तुम्हाला गव्हाच्या पीठाऐवजी तुम्ही इथे 2 चमचे बेसन पीठ घातले तरी चालेल, किंवा इथे बेसन पीठ 1 चमचा आणि गव्हाचे पीठ 1 चमचा घातले तरीसुद्धा चालेल, कारण ज्वारीच्या पीठाने ह्याला चिरण्या जाऊ शकतात आपल्या पदार्थाला. त्यामुळे आपण इथं अगदी 2 चमचे एवढे गव्हाचे पीठ घातलेले आहे. आता आपल्याला इथं अजिबात पाण्याचा वापर न करता अगदी व्यवस्थित आपण बनवलेल्या जी प्युरी बनवली होती त्याच्यामध्येच हे पीठ व्यवस्थित मिक्स करून भिजवून घ्यायचं आहे. आपल्याला इथं अजिबात पाण्याची गरज पडत नाही, पण जर तुम्हाला वाटले की थोडी पाण्याची गरज आहे तर अगदी 1 ते 2 चमचे पाणी वापरा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की पातळ वाटत आहे तर याच्यामध्ये अगदी थोडंसं ज्वारीचं पीठ वापरा. एकदम असं हवं असं पीठ भिजवून छान मळून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, एक सुती कापड घ्यायचं आहे. आता या सुती कपड्याला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. आता तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण काय पदार्थ बनवत आहोत, पण जो पदार्थ आपण बनवतो त्याच्यामध्ये सगळे इथे जी मी तुम्हाला सांगितले होते व्हेजिटेबल ते सगळे कट करून घालतो. पण आज आपण इथं असं केलेलं नाही, तर त्याची प्युरी बनवून याच्यामध्ये घातलेली आहे. एक गोळा काढून घ्यायचा, अगदी थोडं थोडं हाताला पाणी लावून छान असं याचं थालीपीठ थापून घ्यायचं. हा, बरोबर ऐकताय, आज आपण येथे थालीपीठ बनवत आहोत. लहान मुलं आहेत ते काय करतात की कांदा, टोमॅटो थालीपीठमध्ये आले की ते काढून टाकतात. पण जर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना बनवून देचाल तर ते नक्कीच खातील आणि त्यांच्यासाठी सुद्धा ही हेल्दी असेल. मग तुम्ही डायटिंग करत असाल तर तुमच्यासाठी जेवणामध्ये किंवा रात्रीच्या नाईटच्या हलक्याशा जेवणामध्ये सुद्धा याचा वापर नक्कीच करू शकता. सकाळचा नाश्तासुद्धा एकदम परफेक्ट होईल. हलक्या हाताने छान थापल्यानंतर ना अगदी थोडे थोडे आपण त्याला छिद्र पाडून घेऊया. आता इथे एक पॅन गरम करायला ठेवायचा. पॅनवरती अगदी अर्धा चमचा एवढा आपल्याला तूप घालायचं आहे. इथे आता तुम्हाला तूप आवडत नसेल तर तेलाचा वापर केला तरी चालेल, पण लहान मुलं आणि तुमच्यासाठी हेल्दी म्हणून मी तुपाचाच वापर केला आहे. आता आपल्याला हे थालीपीठ याच्यामध्ये घालायचं आहे आणि हलक्या हाताने एक कापड काढून घ्यायचं आहे. आता याच प्रोसेसमध्ये जर तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, इथं पीठ भिजवल्यावरती छान अशी त्याची चपाती लाटून त्याच्या पुऱ्या काढून सुद्धा तळू शकता. पण जर तुम्हाला अशा पद्धतीने बनवायचं असेल तर तुम्ही असं बनवलं तरीसुद्धा चालेल. खालच्या साईडनी व्यवस्थित बँड आल्यानंतर ना आपल्याला त्याची पलटी करून घ्यायची आहे आणि पलटी करून करून छान असं खरपूस तूप लावून आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. हे थालीपीठ खायला खरंच खूप छान लागतं. प्रत्येक वेळेस आपण कांदा, टोमॅटो कट करून टाकतो, पण जर असा तुम्ही बारीक करून टाकला तर त्याला फ्लेवर खूप छान येतो आणि खायलासुद्धा खरंच खूप छान लागतं बरं का. एकदा तुम्ही ट्राय करा आणि हो, मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा की तुम्हाला हे थालीपीठ कसं वाटलं, किंवा तुमच्या फॅमिलीला, तुमच्या मुलांना कसं वाटलं आणि तुम्हाला डायटिंगमध्ये सुद्धा हा आहार कसा वाटला. आता आपण ही दह्यासोबत खात आहोत तर तुमच्यासाठी डायटिंगसाठी ही परफेक्ट असा पर्याय आहे.